गेल्या अनेक वर्षांपासून जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था दिवाळीनिमित्त महिला भगिनींचा मानसन्मान करत आहे. शहराच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. अशा ठाणे शहर वाहतूक विभागातील महिला भगिनींचा कृतज्ञतेचा भाऊबीज सोहळा जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं ठाण्यातील तीनहात नाका येथे स्थित असणाऱ्या वाहतूक विभाग कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणे शहर वाहतूक विभागातील 100हून अधिक महिला कर्मचारी उपस्थित होत्या. दरम्यान या सर्वांसोबत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेनं भाऊबीज साजरी करत सर्व महिला भगिनींना पैठणी साडी भेट देत अनेक भेटवस्तू दिल्या. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था ही नेहमीच महिलांना पुढे जाण्याकरिता प्रोत्साहन करत असते. तसंच नेहमीच महिलांच्या पाठीशी ठामपणे उभी असते, असं यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी सांगितलं. इतकंच नव्हे तर शहरात फिरत असताना अनेकदा आपल्याला जिजाऊचे कार्यक्रम आणि काही समाजोपयोगी उपक्रमांचे बॅनरही झळकताना दिसून आले. परंतु आज हा प्रथमच योग या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिजाऊसोबत भेटण्याचा आला, असं यावेळी ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितलं. या प्रसंगी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त कवयित्री गावित, एसीपी ममता डिसूजा, माजी महिला जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग संदेश सावंत, जिजाऊ कामगार नेते महेंद्र ठाकरे, युवा उद्योजक धीरज सांबरे यांच्यासह अनेक महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्वच जवळजवळ आशाताई, अंगणवाडी सेविका, महिला पोलीस ताई, त्याचबरोबर नर्सेस ताई यांची भाऊबीज करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. अगदी तलासरी जव्हारपासनं काल परवा मुरबाडपर्यंत पोहोचले होते. आज ठाण्यात महिला ताईंचा झाला. 23 तारखेला समारोपाचा कार्यक्रम आहे. किमान 35,000 भगिनींना जिजाऊतर्फे भाऊबीज केली जाते. आणि यावर्षी आम्ही नवीन संकल्प केला का आता नातं आपलं जुनं झालेलं आहे. सख्या भावापलीकडचं नातं आपलं केलेलं आहे. प्रत्येकीने ताईने आणि दादांनी आम्ही एक स्वप्न बघितलेलं आहे का प्रशासनामध्ये आपली लोकं गेली पाहिजेत. त्यासाठी आपल्याला आपल्या कुटुंबाची तर काळजी घ्यायचीच आहे, आपल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना तर शिक्षण द्यायचंच आहे. पण प्रत्येकाने एक विद्यार्थी तरी समाजातील त्यांच्या कार्यक्षेत्रातील ज्याची परिस्थिती गरीब आहे, ज्याला दिशा नाही, त्याला देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि दरवर्षी जर एक विद्यार्थी घडवण्याचं काम केलं तर नक्कीच समाजामध्ये एक आमचं नातं जे आहे त्याची इतिहासामध्ये नोंद होईल. भाऊ बहिणीचे नातं जरी कोविड काळात सुरू झालं तर समाज पुढे जाईल, शिक्षणाने पुढे जाईल, त्या दृष्टीने काम सुरू होणार आहे. त्याचबरोबर आरोग्याबाबतही आम्ही शपथच एक घेतलेले प्रत्येक तालुक्यामध्ये का आपल्याला कुठलाच रुग्ण की ज्याच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून त्यांनी घरी राहून मरण पावता कामा नये. तो समाजाचाच आपला एक भाग आहे. जिथे बहिणींना अडचण पडेल तिथे 12 महिने 24 तास त्यांनी सांगतील त्यावेळेस जिजाऊची मदत ॲम्ब्युलन्स तिथे हजर होईल आणि आपल्याला आपला माणूस वाचवायचा आहे. सरकारला सरकारचं काम करू दे, परंतु आपणही देशाचे नागरिक आहोत. त्या दृष्टीने आपल्याला आपला भाऊ, आपली बहीण, आपलं लहान बच्चू याला वाचवण्यासाठी आम्ही संकल्प केलेला आहे. मुंबईतील स्वच्छता आणि वाढतं प्रदूषण आणि धुळीच्या प्रश्नावर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. भल्या पहाटे मुंबईतील वांद्रे, सांताक्रूझ, जुहू या परिसराला भेट देऊन त्यांनी सुरू केलेल्या कामांची पाहणी केली. तसंच त्यात काही बदलही त्यांनी सुचवले. मुंबईतील वाढतं प्रदूषण आणि धूळ कमी करण्यासाठी रस्तेही स्वच्छ करण्यात आले. तसंच रस्त्याच्या कडेला साचणारी धूळ आणि माती काढण्यासाठी वापरण्यात येत असलेली स्वयंचलित वाहनं आणि फॉग मशीन यांचीही त्यांनी पाहणी केली. ठिकठिकाणी स्वच्छता कामगारांकडून सुरू असलेल्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. तसंच मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावं यासाठी काही उपयुक्त सूचना देखील त्यांनी केल्या. या कामाची सुरुवात वांद्रे येथील कलानगर परिसरातून करण्यात आली असली तरीही संपूर्ण मुंबईच आपल्याला साफ करायची असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. मुंबई स्वच्छ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कामगारांचाही त्यांनी आस्थेनं चौकशी केली. तसंच त्यांच्या वसाहतींच्या कामाची प्रगतीही यावेळी त्यांनी जाणून घेतली. त्यांना या कामाचं महत्त्व पटवून देतानाच त्यांच्यासह त्यांनी चहा घेतला. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे तसंच मुंबई महानगरपालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्वच्छता कामगारही यावेळी उपस्थित होते.
घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मंगळवारी काढण्यात आलेल्या रॅलीमुळे शहरात अनेक मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली. खारेगाव टोलनाका, माझिवडा, नितीन कंपनी आणि घोडबंदर भागात वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला बसला. वाहन चालकांना अवघ्या 15 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी पाऊण तासाचा कालावधी लागत होता. दुपारी अवजड वाहतूक सुरू होताच कोंडीमध्ये आणखीनच वाढ झाली. ठाणे शहरात आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेपूर्वी जरांगे यांच्या स्वागतासाठी रॅली काढण्यात आली. खारेगाव टोलनाका, माझिवडा उड्डाणपूल, नितीन कंपनी मार्गे, पाचपाकाडी येथून राममारुती रोड, तलावपाळी मार्गे गडकरी रंगायतन अशी ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहतूक मार्गात बदलही लागू केले होते. तरी देखील या रॅलीच्या कालावधीत शहरात कोंडी झाली. माझिवडा ते कापूरवाडी, साकेत पूल, गोकुळनगरपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यानंतर पूर्व द्रुतगती महामार्ग येथील नितीन कंपनी भागातून दुचाकी रॅली नितीन कंपनी पाचपाकाडी येथे आली. त्यामुळे नितीन कंपनी ते ज्ञानेश्वर नगर महापालिका मुख्यालय परिसरात कोंडी झाली. तसंच घोडबंदर मार्गावरही वाहतुकीची कोंडी झाली. ठाणे शहरात टेंभी नाका, राममारुती रोड, गडकरी रंगायतन परिसरात रस्ते बंद करण्यात आले होते. या बदलामुळे नागरिकांचे मात्र हाल झाले. बाजारपेठ परिसरातही कोंडी झाली. अरुंद रस्ते आणि वाहतूक बदलामुळे या कोंडीत आणखीनच भर पडली. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांच्या सभांना उशीर झाल्यानं पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात येत आहे. दरम्यान यावरूनच मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून सरकारवर हल्लाबोल केलाय. आम्ही शांत राहूनही आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे सरकारला राज्यात कायदा सुव्यवस्था कायम ठेवायची नाही का, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केलाय. तसंच आम्ही कायदा सुव्यवस्था कायम राखत असताना देखील आमच्यावर गुन्हे का दाखल केले जात आहेत, असा सवालही जरांगे यांनी केला आहे. दरम्यान यावेळी जरांगे यांनी शांत रहा म्हणून आम्ही समाजाला सांगत आहोत, मात्र दुसरीकडे तुम्ही आमच्यावर गुन्हे ठोकत आहेत. सगळीकडे असेच गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे सरकारला हा आमचा प्रश्न आहे की तुम्हीच त्यांना पुढे करत आहेत का? आपला हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच सरकारलाच दंगली भडकावून आणायच्या आहेत का, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केलाय. राज्याचे नागरिक म्हणून आम्ही सुद्धा तीच काळजी घ्यायला लागलो की राज्यात काही झालं नाही पाहिजे. आपण दिवस रात्र एक करू, आपण समाजाला भेटून त्यांना सांगू तुम्ही शांत राहा, कोणी करू नका, म्हणून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करायला लागले. शांततेचं आव्हान केल्यामुळं मग याचा अर्थ असा होतो की जे कायदा सुव्यवस्था बिघडू पाहतात काही नेते, त्यांना तर तुम्ही पाठबळ देत नाहीत ना, मग सरकारला तर जातीय दंगली घडवून आणायच्या नाहीत ना. कारण शांततेचं आव्हान करणाराला आम्ही सरकारची बाजू आम्ही वाढायला लागलो, तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करणार. हे कसं सरकार आणि कसं न्याय चालवताय, कोणता न्याय देताय तुम्ही? एकच आव्हान, तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही दोनदा तुमच्या शब्दाला सन्मान मराठ्यांनी दिलेला आहे. तुम्ही 24 डिसेंबरच्या आत काही झालं तरी मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्हाला आरक्षण द्यावं लागल आणि ते गुन्हे मागे घ्यायचे ठरले ते तातडीनं घ्या. आणि टाइम बॉन्ड जो ठरलाय तो तुम्ही आम्ही आंतरवाली जाण्याच्या आत तुम्ही तो द्या. कारण 23 तारखेपर्यंत आम्ही आंतरवाली जाणार आहे. त्यानंतर आम्हाला आमची पुढची भूमिका मग जाहीर करावी लागेल. कार्तिक एकादशीला
नाही आता देतील ना. आरक्षण हे 24 डिसेंबरचा विषय, 24 डिसेंबर पर्यंत. 23ला आम्ही आता चाललो टाइम बॉन्डच्या बाबत. 24 डिसेंबर पर्यंत नाही दिली तर ते आम्ही तुम्हाला सांगू ना वेळ आता. जालन्यातील अंतरवली सराटीत झालेल्या लाठीचार्जवरून मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केलाय. अंतरवलीतील हल्ल्याचा कट प्रशासनानंच रचल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याआधीही आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आमच्यावर हल्ला झाला. मार आम्हाला लागला होता. हा कट प्रशासनानंच रचला होता. आमच्यावरच 120 ब आणि 360 गुन्हे दाखल केले होते. आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. कायद्याचे नियम पाळून आंदोलन करत होतो. मात्र आमच्यावरच हल्ले झाले. आमच्यावरच अन्याय झाला असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील हे ठाण्यातही आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटील यांनी रोड शो केला. त्यानंतर एका सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. अंतरवली सराटीतील हल्ल्याप्रकरणी ज्यांना निलंबित केलं त्यांना थोड्या दिवसांसाठी निलंबित केल्याची माहिती मिळते. त्यांना जास्तीच्या पोस्टिंग देऊन रुजू करण्यात आले. सरकारला जनतेनं गादीवर बसवले की अधिकाऱ्यांनी? तुम्हाला कोण महत्त्वाचं आहे? तुम्ही अधिकाऱ्यांना सांभाळत आहात. सरकारनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. इतर कोण आहे असं वाटतं का तुम्हाला? कारण की तुम्ही आता उल्लेख केला की सरकार कसं आहे की त्यांना रोखण्यात येत नाहीये. काय मत आहे तुमचं यामध्ये? नाही मी आरोप करायचा म्हणून नाही करणार. मला नाही वाटत त्यांचा बोलीचा धनी कोणी असेल, कारण त्यांचे पहिल्यापासून तसेच विचार आहेत विदूषक पद्धतीचे. त्यामुळे त्यांचा कोणी असेल माहित नाही. परंतु एक शंका येते, हे पण खरं आहे की इतके वक्तव्य केलेले असताना जाती तेढ निर्माण व्हायचे विषय आलाय, तरी ही जर त्यांना थांबवत नसाल, कारण ते तुमच्या सरकारमध्ये आहेत, तर मग कोणतरी त्यांचाच पाठीशी आहे, अशी शंका येते. 100% खरं. ठाण्यामध्ये राज ठाकरे आले होते. राज ठाकरे आले होते. त्यांनी असं म्हणलं, राज ठाकरे या ठाण्यातूनच असे आरोप केले होते की मनोज जरांगे यांच्या मागे कोण आहे लवकरच समोर आहे. काय आरोपांचं काय म्हणतात? ते आमचं आहे, तेच मत आहे. लवकर शोधून आणा. तुमचे जास्त ओळखी आहेत, माझ्या जरा कमी आहेत. तुम्हाला शोधू शकतो तो माणूस कोण आहे ती. आम्हाला फक्त त्याचं नाव सांगा, आमच्या मागं कोण आहे. आम्हीच त्याला नीट करतो, कारण आमच्या मागं एकच आहे, मराठा समाज. ते आम्हाला माहिती. कारण काय असतं, दुसऱ्यांनी जर माणसाला शिकवलं तर त्याला बोलता येत नाही, आणि त्याला जेवढं सांगितलं तेवढंच बोलतो. आम्ही आमच्या समाजाच्या मनातल्या वेदना मांडतो, त्यामुळे आम्हाला कोणालाच रोखता येत नाही. याच्या अगोदर आमच्यावर असे आरोप झाले होते एकदा की विरोध्यांनी आम्हाला बसवलं. त्यांना त्याच्यात काही सापडलं नाही, कारण त्यांचे मित्र आहेत ते एकमेकाचे. ते रात्री फोन लावते एकमेकाला, तो पाठबळ आहे का, तो आहे का. ते नाही म्हणले असतील बहुतेक. मग दुसरा आरोप केला, म्हणले आम्हाला सत्ताधाऱ्यांनीच बसवलं. मला एक सांगा, असं राज्यात देशात कधी होऊ शकतं का? स्वतःच्या सत्तेच्याच विरोधात लोकांना बसून स्वतः डॅमेज होणं, असं होऊ शकतं का? होऊच शकत नाही. त्यांना काय आरोप करावा त्यांनाच कळा नाही, कारण याच्या पाठीमागं एकच शक्ती, ती म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या करोडो मराठ्यांची. 24 डिसेंबरला आपण तारीख दिलेली आहे. त्यांचं मुंबईत येऊन आपण दाखवण्याचा प्रयत्न. तर हे